नमस्कार, मी काजल. माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला चालू करूया माझा व्लॉग. तर तुमच्या सर्वांना प्रश्न पडला असेल की व्लॉग चालू केल्या केल्या ही चालली आहे तरी कुठे. तर सांगते तुम्हाला, मी चालले सांगवीमध्ये घोलप कॉलेजला, कारण की मला पोस्ट ग्रॅज्युएशनचं ॲडमिशन घ्यायचं. तर त्याविषयी मला इन्क्वायरी करायची आहे. त्यामुळे मी आणि माझी मैत्रीण चाललो आहोत. तर चला भेटूया आपण. फायनली आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो. आता ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशनची काय प्रोसेस आहे ते पाहतो. फी काय आहे, डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, ॲडमिशन केव्हापासून चालू आहे, ही सर्व इन्क्वायरी करतो. ही पहा, हे कॉलेजचं कॅम्पस आहे. जर तुम्हाला चांगलं कॉलेज माहीत असेल पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तर प्लीज कमेंट्स करा. मग आम्ही इथून निघालो. मला साड्या पाहिजे होत्या, कारण मला माझ्या मावशीला आणि मम्मीला अधिकसाठी साड्या घ्यायच्या आहेत. सर्वात पहिले आम्ही मूलचंदमध्ये गेलो. खूप रश होती, खूप. ते लोक काही रिस्पॉन्स करत नव्हते. मग आम्ही आलो निघून. मग ही आमची मैत्रीण स्मिता भेटली आम्हाला. ती आम्हाला कॉलवर कॉल करत होते, आम्ही कुठं आहे काय. आम्ही तिच्या मागे होतो. कॉल रिसीव केला नाही तिचा. म्हणलं पाहू कधी बघते आम्हाला, कधी तिला लक्षात येते आम्ही तिच्या मागेच चाललो आहे. फायनली तिला आम्ही दिसलो. मग तिथून आम्ही ट्रिपल सीट गेलो हस्तकलामध्ये. हस्तकलामध्ये जाऊन मला जे पाहिजे होती व्हरायटी ती तर नाही भेटली. हे पहा काय दाखवत होते. मला टिश्यू सिल्कमध्ये पाहिजे होती, बांबू सिल्कमध्ये पाहिजे होती, पण त्यांनी काही व्हरायटी वगैरे दाखवली नाही. मला नाही आवडली तिथे साडी. तर कोण जाणार असेल तिथे तर प्लीज जाऊ नका. मला नाही वाटत की तिथे व्हरायटीज आहे पहिल्यासारख्या. त्यामुळे आम्ही तिघीही तिथून निघालो आणि द्वारकादासमध्ये पोहोचलो. द्वारकादासमध्ये रश होती, पण व्हरायटी पण खूप छान होत्या साड्यांच्या. मला पाहिजे तशा सुद्धा साड्या होत्या, कलरसुद्धा होत्या. ज्यांना टिश्यू सिल्क, बांबू सिल्क, पुन्हा मुनिया पैठणी घ्यायची असेल तर प्लीज त्यांनी तिथे जा. 1000-1500पर्यंत खूप छान साड्या मिळेल तुम्हाला तिथे. हे पहा, खूप कलरसुद्धा खूप छान आहे तिथे. मग आम्ही तिथून निघालो, वाकड मॉलला गेलो, कारण भूक लागली होती. मग पहिला आम्ही पुलाव घेतला, टेस्ट केला पुलाव, पण तो मसाले भातासारखा लागला. मग आम्ही पंजाबी थाली घेतली, पण टेस्ट जी पाहिजे पंजाबी थालीला तशी टेस्ट नव्हती. म्हणलं ठीक आहे चालेल. आम्ही तिघींनी पण खाल्लं वगैरे, पियाला सोडलं. मग स्मितासुद्धा गेली घरी, मी घरी गेले. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा प्लीज.